सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, आपण पाहत आहोत श्रीकृष्ण भाग 18वा. तर मागच्या भागामध्ये आपण गोपाळकृष्णांच्या प्रथम वाढदिवसाचे उत्सवाचे वर्णन ऐकले आणि त्याचप्रमाणे गोपाळकृष्णांना ज्या छकड्याच्या खाली झोपवलं होतं, तो छकडा कशा प्रकारे आकाशामध्ये उंच उडून खाली पडला हे आपण सर्व पाहिले. तर या जन्मोत्सवाच्या नंतर एक दिवस काय झाले की यशोदा मातेने आपल्या या तान्ह्या बालकाला मांडीवर घेऊन ती त्याला थोपटून झोपवण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळेला श्रीकृष्णांचे वजन हे अधिकच जास्त झाल्यासारखे वाटू लागले आणि यशोदा मातेला त्या गोपाळकृष्णाला मांडीवर घेणेही आता अवघड वाटू लागले आणि तिची इच्छा नसताना देखील तिने गोपाळकृष्णांना खाली ठेवले आणि त्यानंतर ती आपल्या घरकामामध्ये नित्यनेमामध्ये ती व्यस्त झाली. त्याच वेळेला काय झाले की कंसाच्या आदेशावरून त्यांचा एक तृणावर्त नावाचा जो असुर होता, तो असुर त्या ठिकाणी वृंदावनामध्ये चक्रीवादळाच्या रूपाने तो तेथे प्रकट झाला आणि त्याने ज्या ठिकाणी यशोदा मातेने गोपाळकृष्णांना झोपवले होते त्या ठिकाणी तो आला आणि त्याने गोपाळकृष्णांना आपल्या कडेवरती घेऊन उंच आकाशामध्ये तो निघून गेला आणि वृंदावनामध्ये सर्व ठिकाणी चक्रीवादळ प्रगट झाले आणि त्या चक्रीवादळामुळे वृंदावनातील गोपगोपींना आपल्या समोरचे देखील काहीही दिसत नव्हते. सर्व वृंदावन हे अंधकारमय झाले होते. अशा वेळेला एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याला पाहणे देखील तेथे शक्य नव्हते. कुणालाच काही दिसेनासे झाले आणि अशा या भयंकर आपत्तीमध्ये आपले बालक कुठे आहे म्हणून यशोदा माता विलाप करू लागलेली आहे आणि एखादं वासरू चुकलेल्या गायीप्रमाणे यशोदा मातेची अवस्था झालेली आहे. गोपाळकृष्ण त्यांना कुठेही सापडत नव्हता. इकडे मात्र तृणावर्त असुराने गोपाळकृष्णांना उंच आकाशामध्ये नेले, परंतु त्यावेळेला सुद्धा बाळकृष्णांनी आपले वजन एवढे वाढवले की तृणावर्ताला गोपाळकृष्णाला उचलणे देखील अशक्य वाटू लागले आणि गोपाळकृष्णाच्या वजनाने तो आणखीनच खाली खाली वेगाने येऊ लागला. बाळकृष्णांनी त्या तृणावर्ताच्या गळ्याला घट्ट मिठी मारली आणि अजूनच वजन वाढवले. त्यामुळे तो दैत्य पृथ्वीवरती वेगाने आला आणि तो पृथ्वीवरती येऊन कोसळला आणि गतप्राण झाला. हा तृणावर्त जेव्हा खाली आपटला त्यावेळेला सर्व गोपगोपिकांनी पाहिले तर गोपाळकृष्ण हे त्या तृणावर्ताच्या शरीरावरती आनंदाने खेळत होते. असे पाहताच क्षणी गोपिकांनी गोपाळकृष्णांना उचलले आणि त्या भयंकर राक्षसाने गोपाळकृष्णांना खाण्यासाठी तर उचलून वर नेले नसावे ना, असे ते सर्वजण आपापसामध्ये चर्चा करू लागले. या घटनेनंतर माता यशोदेने गोपाळकृष्णांना प्रेमाने जवळ घेऊन पुन्हा एकदा स्तनपान करवले आणि जेव्हा तिने आपल्या हाताने गोपाळकृष्णांचे मुख उघडले त्यावेळेला गोपाळकृष्णांच्या मुखामध्ये यशोदा मातेला संपूर्ण विश्वसृष्टीचेच दर्शन झाले. हे पाहून ती अवाकच झाली आणि तिने आपले नेत्र बंद केले. श्रीकृष्ण मातेच्या मांडीवरती लोळत असताना मातेला अशा प्रकारे त्यांनी विश्वरूप दर्शन दाखवले. पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे सदैवच पूर्ण पुरुषोत्तमच आहेत. मग त्यानंतर ते आपल्या मातेच्या मांडीवर पुन्हा बालक म्हणून प्रगट झाले. या घटनेनंतर वसुदेवांनी त्यांचे जे कुलपुरोहित होते ते म्हणजे गर्गमुनी यांना आपल्या बालकाची गोपालकृष्णांची जन्मकुंडली ही ज्योतिषदृष्ट्या तयार करण्याच्या हेतूने त्यांनी त्यांना नंद महाराजांच्या भवनी जाण्यासाठी एकदा विनंती केली. गर्गमुनी हे अतिशय थोर असे ऋषी होते. त्यांनी अनेक अनुष्ठाने केली होती, तपे केली होती आणि त्यांना या यदुकुळाचे पुरोहित पद देखील त्यांना दिले गेले होते. ज्या वेळेला हे गर्गमुनी नंद महाराजांच्या भवनामध्ये उपस्थित झाले तेव्हा महाराजांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी त्यांचे स्वागत केले. ते त्वरित हात जोडून उभे राहिले आणि त्यांनी गर्गमुनींना साष्टांग दंडवत घातलाय. साक्षात परमेश्वराची अर्चना करावी या भावनेने त्यांनी गर्गमुनींचे अतिशय भव्यरित्या स्वागत केले. त्यांना उत्तम आसन बसावयाला दिले
आणि नंद महाराजांनी त्यांचे मनपूर्वक असे आदरातिथ्य केले. या ठिकाणी नंद महाराजांनी गर्गमुनींना ब्राह्मण श्रेष्ठ म्हणून संबोधन केले होते आणि नंद महाराजांनी मुनींना आपण ज्योतिषशास्त्रातील महान अधिकारी आहात असे म्हणून त्यांना संबोधले आणि जीवनातील सुखदुःखांचे कारण असलेल्या कृतकर्माचे ज्ञान होत असते, म्हणून या ज्ञानामुळे मनुष्याला वर्तमान समजतो. तर असे हे ज्ञान आणि यामध्ये गर्गमुनी हे अगदीच प्रवीण होते. तर परम सत्याच्या ज्ञाना वाचून कोणालाही ब्राह्मण म्हणून ओळखले जाऊ शकत नाही, हे तितकेच सत्य आहे. तर नंद महाराजांनी येथे आपले जे 2 बालके होती, बलराम आणि श्रीकृष्ण, यांना त्यांच्या शुद्धीकरण संस्कारासाठी त्यांनी गर्गमुनींच्याकडे सुपूर्द केले. नंद महाराजांनी सांगितले की मी माझ्या या केवळ 2 बालकांच्यासाठीच म्हणतोय असे नाही, तर समस्त मानव जातीने आपल्याकडे बाळ जन्माला आल्यानंतर तात्काळच त्यांनी एका उत्तम अशा ब्राह्मणाचा आचार्य म्हणून आपण सर्वांनी स्वीकार करायला हवा असे नंद महाराज म्हणाले. आणि त्यानंतर नंद महाराजांच्या विनंतीनंतर गर्गमुनी उत्तरले की वसुदेवांनी या 2 मुलांसाठीच, विशेष करून गोपाळकृष्णांसाठी मी संस्कार करावा म्हणूनच मला त्यांनी इकडे पाठवले आहे आणि मी वसुदेव महाराजांचा कुलाचार्य आहे. आणि जर मी हा संस्कार पूर्ण केला आणि फक्त श्रीकृष्णांचा जर मी संस्कार पूर्ण केला तर श्रीकृष्ण हे देवकीचे पुत्र आहेत असे नंद महाराजांना माहीत नव्हते. हे गर्गमुनींना चांगलेच ठाऊक होते आणि गर्गमुनींच्या बोलण्यातून श्रीकृष्ण आणि बलराम हे दोघेही वसुदेव आणि देवकीचेच पुत्र आहेत अशा प्रकारचा अप्रत्यक्षपणे संकेत त्यांनी केला. बलराम हे सुद्धा वसुदेव महाराजांचेच पुत्र म्हणून ओळखले जाणार होते, कारण की त्यांची माता रोहिणी ही तिथेच उपस्थित होती. परंतु नंद महाराज हे गोपाळकृष्णांच्या बाबतचे रहस्य त्यांना काही माहिती नव्हते. पण त्याच वेळेला गर्गमुनी हे नंद महाराजांना म्हणाले की जर मी आपल्या दोन्ही मुलांचे नामकरण संस्कार विधी जर केला तर कदाचित कंसाला याबद्दल कळल्यानंतर त्याच्यासाठी जी भविष्यवाणी झाली होती त्या भविष्यवाणीला, ह्या घटनेला आणि ती भविष्यवाणी जर जुळून आली तर तो पापी येथे येऊन या मुलांना ठार करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आणि या अरिष्टांना मी कारणीभूत होऊ इच्छित नाही असे गर्गमुनी नंद महाराजांना म्हणाले. गर्गमुनींचे असे बोलणे ऐकून नंद महाराज म्हणाले की आपण जे बोलत आहात ते बरोबरच आहे, तर आपण हा जो संस्कार आहे हा मोठ्या थाटामाटाने साजरा न करता तो अतिशय साधारण पद्धतीनेच आपण शुद्धीकरण संस्कार करणे योग्य होईल. त्यामुळे आपण हा संस्कार गुप्तपणेच पार पाडूया अशी माझी इच्छा आहे. आणि त्याचबरोबर ते गर्गमुनींकडून संस्कार संपन्न करण्याची संधीही घेऊ इच्छित होते. नंद महाराजांनी असे बोलल्यानंतर गर्गमुनींनी शक्य होईल तेवढ्या गुप्त पद्धतीने म्हणजेच नंद महाराजांच्या गोशाळेमध्ये या दोन्ही बालकांचा नामकरण संस्कार विधी हा अत्यंत साध्या रीतीने पार पाडला. आणि त्यांनी नंद महाराजांना सांगितले की रोहिणीचा पुत्र कुटुंबातील मंडळींना आणि त्याच्या नातेवाईकांना हा अतिशय आनंद आणि सुख देणारा असा होईल, म्हणून आपण या पुत्राचे नाव राम असे ठेवावे. आणि भविष्यामध्ये तो एवढा असामान्य आणि सामर्थ्यवान होणार आहे म्हणून आपण त्याला बलदेव असे देखील पुढे चालून त्याला म्हटले जाईल. पुढे गर्गमुनी म्हणाले की आपली ही जी दोन्ही कुटुंब आहेत म्हणजेच यदू परिवार आणि आपला परिवार हा अतिशय प्रेमाच्या संबंधांनी जोडलेला असल्यामुळे आपण या बालकाला संकर्षण असे देखील पुढे चालून म्हणले जाणार आहे. अशा प्रकारे गर्गमुनींनी रोहिणीच्या पुत्राचे 3 नावे ठेवली आहेत, ती म्हणजे बलराम, बलदेव आणि संकर्षण. त्यांनी अशा प्रकारे रोहिणीच्या पुत्राचे नामकरण केले. परंतु बलराम हा सर्वप्रथम देवकीच्या गर्भामध्ये प्रकट झाला आणि नंतरच तो रोहिणी मातेच्या गर्भामध्ये स्थानांतरित करण्यात आला,
ही जी काही वस्तुस्थिती होती ही गर्गमुनींना माहिती होती, पण त्यांनी सावधपणा बाळगला आणि ती उघड होणार नाही याची पूर्णपणे दक्षता त्यांनी घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे श्रीकृष्ण आणि श्री बलराम हे दोघेही मुळामध्ये देवकी मातेचेच पुत्र आहेत आणि ते वास्तविकपणे सख्खे बंधूच आहेत हे गर्गमुनींना आधीच माहिती होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.